करम पाटील आणि सलामीची जोडी। चला निलजे टीम आपली सलामीची जोडी आपण मैदानात दाखल करा। केतन आणि अजय ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। ती जय हनुमान निलजे टीमची नंबर 9 आणि नंबर 00। करण आलाय गोलंदाजीसाठी। आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील शेवटची लढत। आतापर्यंत पहिल्या फेरीतील 4 मॅच झालेत आणि दुसऱ्या फेरीतील 1 मॅच कंप्लीट झाली आहे। पहिली मॅच तलोजा आणि घरकुल यांच्या दरम्यान झाली होती आणि तो सामना घरकुल टीमने जिंकला। त्यानंतर दुसरी लढत झालेली ती जय दुर्गा रोहिंजन बी आणि देवांश चिंचपाडा यांच्या दरम्यान तो सामना चिंचपाडा टीमने जिंकला होता। त्यानंतर नावडे आणि कोपरी अशी लढत पाहायला मिळाली, तो सामना कोपरी टीमने जिंकला। नंतर पेठ आणि चिंचपाडा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा अशी लढत झाली आणि तो सामना जिंकला होता तो पेठ टीमनं। पंचांचा इशारा येतोय, सामन्याला होईल सुरुवात। 1 2 3 लेट्स प्ले। पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती करण। पहिला चेंडू हलक्यातनं ड्राईव्ह केले पॉइंटला। चांगली आणि ताकदीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। एक धाव पहिल्या बॉल वरती मिळतीये, ती फलंदाज केतनला। एका धावेच्या मदतीनं जय हनुमान निलजे टीमचं अकाउंट खातं ओपन होत आहे। जय हनुमान निलजे टीमचा मात्र श्री गणेशा झालाय। एक धाव लागली धाव फलकावरती। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2च फिल्डर आहेत, ते सर्कलच्या बाहेर आहेत आणि ते 2 फिल्डर अगदी एक लॉंग ऑफ एक स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची रचना ठेवली आहे ती टेंबोडे टीमनं। स्ट्राइक एंड वरती फलंदाज अजय पाटील। यावेळेला मात्र बॉलला टॅप केला एक्स्ट्रा कव्हरला। पुढच्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जात असताना आणखीन एक सिंगल धाव मिळेल। 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू वरती आल्यात तर 2 सिंगल धावा आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 ने वाढली आहे। धावसंख्या झाली आहे ती 2 धावा 2 चेंडू वरती। पहिलं षटक करम पाटील टीमचा कॅप्टन गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय। पुढ्यात टाकलाय, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय। शॉट थर्डमॅन आणि थर्डमॅनच्या दिशेनं गरंगलत बॉल मात्र गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला चौकार येतोय जय हनुमान निलजे टीम साठी आणि फलंदाज केतन पाटील साठी। चौकार आलाय, नशिबाचा चौकार निश्चितपणे आपण म्हणू शकतो। फटक्यामध्ये तितकी पॉवर नव्हती परंतु थोडीशी मिसफील्ड झाली शॉट थर्डमॅनला आणि मिसफील्डचं रूपांतर मात्र झालं तर 4 धावेत 4 धावा मिळाल्या तर फलंदाजी करणाऱ्या निलजे टीमला। स्विच हिट केलाय, चांगला फटका, दुधारी तलवार। लगी तो बाद नाही तो बर्बाद, लेकिन या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून। येतोय हा सलग दुसरा चौकार। आलेत फलंदाजाच्या बॅट मधून आणि धाव संख्या झाली धाव फलकावरती 10 धावा 10। डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे खेळून पुढे स्टेप आउट करू खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता। फिल्डर देखील तितकाच चालाक आहे। चेंडू परफेक्ट रित्या हातात घेतला, लगेच थ्रो केला परंतु दरम्यान मात्र एक धाव धावून कंप्लीट केली आहे ती केतन आणि अजय पाटील या खेळाडूंनी। एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाली ती 11 धावा। 11 लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। पहिलं षटक चालू आहे
कारण पाटील वरती आतापर्यंत 2 चौकार निश्चितपणे खेळ ठोकलेत ते फलंदाज केतननं. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क नाहीये. निश्चित खराब पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला शिक्षा करण्याची गरज होती, परंतु निश्चितपणे चकलाय, पूर्णपणे डॉट झालाय बॉल. तो फलंदाज अजय पाटील आणि इथून पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. म्हणजे शेवटचा बॉल आहे डॉट आणि धावा संख्या झाली एका षटकानंतर ती बिनबाद 11 धावा. पहिलाच बॉल पिक केलं. पावर पहिल्या चेंडूवरती केतननं मात्र लगावला षटकार. हा बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून मात्र चेंडूच गेलाय सीमा पार. केतनच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा षटकार. दोन षटकार. जबरदस्त फलंदाजी केतनची या मॅच मध्ये चालू आहे. गोलंदाज नचिकेत वरती पूर्णपणे प्रेशर. ऑन हायट्रिक वरती फलंदाज होता. बॅटची कडा लागली होती अँड मुमेंटला मात्र विकेट किपर करण त्या ठिकाणी आहे. करण कडून झेल मात्र ड्रॉप झालाय आणि सिंगल मिळाली आहे ती निलजे टीमला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 24-24. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकाची सुरुवात फार आक्रमकरित्या केली आहे ती फलंदाज केतननं. सलग 2 चेंडू आणि दोनही चेंडू सीमारेषा पार पाठवलेत. लोअर फुल टॉस बॉल. सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकच धाव मिळतीये. एका धावीच्या मदतीने धावसंख्या झाली ती 25-25. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि नचिकेत वरती 14 धावा घेतल्यात. थोडीशी खराब गोलंदाजी 4 चेंडू वरती झाली आहे, परंतु आता शेवटच्या 2 चेंडू वरती काहीतरी करावं लागेल. एका दुसरी विकेट नचिकेत या मॅच मध्ये घ्यावी लागेल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पुढे स्टेप आउट कर मिळाला तो फलंदाज केतन पाटीलच्या बॅट मधून या षटकातील सलगचा हा तिसरा षटकार.
पूर्णपणे बरसला या षटकामध्ये तो केतन पाटील. धाव संख्या झाली आहे ती 31. पुनश्च त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला संपर्क कसा आहे. तब्बल धावा आल्या त्या 26. नचिकेत गडगेवरती पूर्णपणे आक्रमण केलं गेलं. या वेळेला मात्र पहिला चेंडू, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर कडून मात्र झाली आहे. एक सिंगल धाव पहिल्या बॉल वरती मिळते. सिंगल न स्ट्राईक चेंज होईल आणि धाव संख्या होईल ती 38 धावा. खऱ्या अर्थानं केतन मागील ओव्हरवरती 4 षटकार लगावले होते. वैयक्तिक 35 धावसंख्येवरती 9 चेंडू आणि 35 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय केतन. आक्रमण आणि आक्रमक मात्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात. हा बॉल जबरदस्त माहिती फलंदाजी पाहायला मिळाली केतन पाटीलची. 41 धावा त्यानं बनवल्या. टीमची धाव संख्या 41 धावा केतन म्हणून मात्र बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती इनॅट नंबर 3 वन डाऊनच्या क्रमांकासाठी आलाय नितेश पाटील. हाच तो खेळाडू ज्यानं काल झालेल्या बुर्दुलच्या नाईट टुर्नामेंट मध्ये बाईकचा किताब मिळवलाय. अगदी या सर्वच खेळाडू या टीमचे फार इन्फॉर्म आहेत. खऱ्या अर्थानं केतन पाटीलने 41 बनवल्या आणि आता बायकर मॅन बाईक घेतलेला खेळाडू नितेश पाटील आता वन डाऊनच्या क्रमांकासाठी आलाय आणि टीमची टोटल धाव संख्या झाली आहे ती 44 धावा. गोलंदाज विनोदनं मात्र विकेट मिळवली आहे, परंतु कशी गोलंदाजी होईल ती नितेशच्या समोर. ओहो, हेलिकॉप्टर लुक दिलाय बॉलला, परंतु फिल्डर दुसरा सलगचा धक्का मिळालाय. तो संतोष पाटील. तर आमचे पेठचे रमजान शेख
इथे आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। आणि आमचे टेंबोडेचे अमर पाटील इथे आलेले आहेत, तर अमर पाटील या। अमर, स्वागत आहे आपलं। तसेच सचिन चालके आमचे स्कोरर शांतारामजी जाधव आम्हाला सांगतायत की या स्पर्धेत फक्त एक विकेट हॅट्रिक झाली आहे, ती विकेट हॅट्रिक मिळवली आहे ती बाग 11 तलोजा टीमच्या वकासनं। ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज विनोद, ऑन हॅट्रिक वरती आहे आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक संपादित केली आहे। चांगली गोलंदाजी, जो फॉर्म मध्ये होता त्या नितेशला माघारी धाडल्यानंतर आता फलंदाज संतोष पाटीलला देखील क्लीन बोर्ड केलाय। फलंदाज बाद। तर ते तीनही चेंडू आणि तीनही चेंडूवरती त्यानं मात्र विकेट मिळवल्यात। आपल्या टीमला कमबॅक करून निश्चितपणे त्याने या मॅच मध्ये दिलाय। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल जास्तीत जास्त वेळ हवेत आहे आणि त्या ठिकाणी आणखीन एक चांगला झेल टिपलाय। अजय पाटीलला मागील बॉल वरती देखील असा झेल टिपला होता आणि या ठिकाणी देखील एक चांगला झेल टिपलाय। खेळाडू या ठिकाणी दिशांत देखील 0 या धावसंख्येवरती मात्र झालाय बाद। चार चेंडू 4 विकेट मिळवल्या त्या विनोद भोईरनं। मागील बॉल वरती मागील षटकामध्ये मात्र अफलातून गोलंदाजी केली आहे। संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 षटक संपल्यानंतर 44 धावा आणि खेळाडू बाद झालेत ते 4 खेळाडू मात्र बाद झाले। संघाची धावसंख्या 44 आहे आणि त्यातील 41 धावा या स्वतः केतन पाटीलच्या आहेत। म्हणजे केतन पाटीलने काय दर्जाची फलंदाजी या मॅच मध्ये केली आहे ते आपण पाहू शकाल। चौथ्या षटकासाठी गोलंदाज येतोय अजय पाटील, राईट आर्म राऊंड द विकेट न पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यास गोलंदाज सज्ज। पहिलाच बॉल दिलाय तडाखा, जबरदस्त प्रहार, बॉल गेलाय सीमा पार, आला हा दणदणीत षटकार। वरती लगावला षटकार अजयनं। यावेळेला मात्र चांगला फटका येत नाहीये, चेंडू जातोय फ्लाइंग स्लीपच्या दिशेने। त्या ठिकाणी मिळेल ते एक सिंगल धाव त्या चेंडूवरती मिळते। सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 51, 50 धावा कंप्लीट झाल्यात। 51 धावा धावफलकावरती लागल्यात त्या जय हनुमान निलजे टीमच्या। या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये बॉल कशा प्रकारे आलाय, चांगल्यारीत्या फटका एक्झिक्यूट केला, परंतु फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जात असताना मिळेल ती एक सिंगल धाव। सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या होईल ती 52। अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे। 52 धावा, भरपूर मोठी धावसंख्या आतापर्यंत। ओहो, यॉर्क टाकला, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, हलक्यातनं ड्राईव्ह केलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय, चांगली फिल्डिंग झाली आहे। शेवटच्या क्षणाला बॉलरनं थ्रो घेण्याची थोडीशी चुकी केली आहे आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या त्या 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 54, 54, 54 धावा धावफलकावरती लागल्यात। बॅटच्या रडार मध्ये आलाय, कशा प्रकारे आलाय, चांगल्यारीत्या बॉलला लॉंग ऑफ वरून पाठवलाय, सीमा पार आलाय हा आणखीन एक उल्लेखनीय षटकार।
धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती 60 धावा धाव फलक्यावरती. आणि 2 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर घरकुल टीमने 63 धावा बनवल्या होत्या आणि तो 63 धावांचा उच्चांक धावसंख्या जी होती तो हाय स्कोर मोडून काढलाय आणि येतोय हा चौकार. आता हाय स्कोर पाहायला मिळेल आपल्याला. तो ज्या अनुमान निलजे टीमचा 24 बॉल वरती निलजे टीमने धावा बनवल्या त्या 64 धावा, येणारी 24 चेंडू आणि विजयासाठी आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमला मात्र 65 धावसंख्येची गरज. सन्माननीय मिथुनजी पाटील आणि पूजनजी ठाकूर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आणि सचिन चालके आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. स्पर्धेच्या वतीनं सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांच्या वतीनं तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सचिन या बाबा. किती अमर हॅलो. तर पहिल्या फेरीत हा शेवटचा सामना आहे ना. नक्कीच यानंतर मंजिरी पेठ शेख ब्रदर्स आणि यातून जो विजेता होईल त्यांच्यामध्ये लढत असेल. आणि ती मॅच नक्कीच 3 षटकांची असेल. तर निलजे संघ या सीझन मध्ये या विभागामध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी आली आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. टेंभोडे संघाचं स्वागत आहे. काल नाईट मध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील दाखवला. नितेशला मात्र तिथे बाईक प्राप्त झाली आहे त्याबद्दल नितेशचं देखील अभिनंदन आम्ही करतोय. हा हा हयात शेख मंजिरी 11 पेठ. खरं मंजिरी म्हटलं तर पहिला आमचा फिक्स संघ असायचा या विभागामध्ये. शकीलची खूप मेहनत होती त्यामध्ये. हॅलो हॅलो चेक चेक. आमचे रमजानबाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. मी संदीप पाटील सरांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण त्यांचा सदिच्छा सन्मान आहे मंचावरती करायचा आहे.
तर खेळाच्या पहिल्या 17 अर्थातच पूर्वार्धामध्ये पाहिलं जेथे टीम जे हनुमान निजे संघाने बॅटिंग करत असताना सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे आजच्या या दिवसामध्ये 64 धावा कुठल्या आणि 65 धावसंख्येची गरज सलग 4 चेंडू सलग एका ओव्हर मध्ये 4 षटकार ठोकले फलंदाज केतन पाटीलच्या बॅटमधून धाबा आल्या त्यानंतर 4 विकेट लागोपाठ गेले मात्र अजयने चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमला उच्चांक गाठून दिला पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडूला खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार करम पाटील आणि भूषण गडगे ही सलामीची जोडी आराध्य स्फोट टेंबोडे संघाची गोलंदाज नितेश पाटीलला पाहतोय मैदानावरती पाहतोय आपण या दोन बलाढ्य बलवान संघांना लेटकट केल्यात येथे फटका लेट खेळात मात्र एकेरी धाव मिळत असताना चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं नितेश पाटीलला पाहतोय रात्री मात्र बाईक मिळाली स्वप्नातली बाईक सर्वोच्च खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो राहिलाय रात्री बुर्दुलच्या नाईट स्पर्धेतील आणि त्याला बाईक मिळाली आज मात्र तरी सुद्धा तो संघ या ठिकाणी खेळासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम त्यांचं हार्दिक अभिनंदन पहा मिळतं आपल्याला करूया आपण एकूण 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे भूषणला पाहतोय स्ट्राईक वरती आता हे दोन मातबर खेळाडू आहेत या टीमचे बिग शॉट खेळायचा प्रयत्न एकेरी धाव चेंडू हाताला ब्रश होऊन पुढे निघून जातोय आठ धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात करम पाटील गेली सातत्याने प्रत्येक वर्ष आपल्या टीमला चांगलं स्टार्ट मिळवून देतोय चांगला खेळाडू या टीमचा पुन्हा एकदा चाबुक शॉट चेंडू जाईल दीपेश कबरला पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार शानदार चौकार जवळजवळ 16 ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामध्ये ठेवायचा आहे टीमला त्यामुळे आता अटॅक करावा लागेल पुन्हा एकदा जेल नाहीये थोडेसे पुढ्यात राहिले खेळाडू उपस्थित होते अजय पाटील होते त्या ठिकाणी चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला एकेरी धाव मिळत असताना स्ट्राईकला रोटेट केलंय 13 धावा आल्यात एक चौकार एक षटकार पहिल्याच बॉल वरती करणच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना निजे टीमला पाहतोय आपण ग्राउंड फिल्डिंग करत असताना आज मात्र थोडेसे सुस्त आहेत कारण सकाळी ते घरी परतले पहाटे 5 वाजता थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल परेश आउट आहे फलंदाज बाद आहे त्याची बॅट मात्र हवेतच राहिली आणि तोपर्यंत यष्ट्या उडवल्या बेन्स पाडल्या खाली आणि पहिला धक्का भूषण गडगेच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का आराध्य स्फोट टेंबोडे संघाला
गोलंदाजी मार्क वरती आलाय नागेश पाटील गोलंदाजी मार्क वरती पहा मिळतं आज पहिल्या षटकाचा खेळ संपला नितेशने 13 धावा खर्च केल्या एक रनआउट ची विकेट मिळाली सांघिक यश करण अद्याप मैदानामध्ये पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स केल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवण्याचा प्रयत्न केलाय नागेशने तोपर्यंत एकेरी धाव अद्यापर्यंत फिल्डिंग प्लेसमेंट चांगलं झालंय ज्या अनुमान निजे संघ खेळत असताना मैदानामध्ये फुलटॉस फटका चांगला रन्स मिळतील 4 फिल्डर होते अगवाक्याच्या बाहेर जात असताना चेंडू सीमा पार चौकार मैदानामध्ये अद्यापर्यंत 2 चौकार 1 षटकार मी अगोदर सांगितलं की या टीमचा बॅकबोन आहे सातत्याने बरीच वर्ष आपल्या संघाला चांगला खेळ करत असताना बऱ्याच वेळा त्याला पाहिलं आणि आता सुद्धा चांगली खेळी करत असताना करम पाटील यावेळेस फटका चांगला आहे अगदी 2 फिल्डर होते ब्लॅक स्क्रीन समोर भव्य षटकार येत असताना पाहिलं चौकार षटकार पहिल्या बॉल वरती एकेरी धाव आली आणि आता 3 चेंडूत 11 धावा आल्या 65 धावसंख्येचं लक्ष्य आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ मैदानामध्ये उतरलाय करम पाटील अँड कंपनी पहा मिळतो आपल्याला अगदी चांगला खेळ चालला असताना कधी चौकार षटकार एकेरी दुहेरी धावा अद्यापर्यंत एकच विकेट घ्या त्यामुळे थोडस चिंता करावी लागेल टीम निजे संघाला एखादा ब्रेक थ्रू हवाय एकच जामेल षटकार आल्यानंतर थोडेसे कमबॅक मी म्हणेन परिवर्तन चेंडू मध्ये पाहायला मिळालं आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला चेंडू त्यामुळे मोठा फटका खेळता आला नाहीये एक धाव मिळते आणि एकूण धावसंख्या 25 धावा लागल्यात स्कोर बोर्ड वरती पुन्हा एकदा ओरपी चेंडू अगदी समोर खेळल्यात लॉंगॉनच्या वर हाय अँड हँडसम षटकार 31 धावा चांगली बॅटिंग करत असताना दुसरीकडे पाहतोय आपण प्रवीण गडगेला षटकार टोकलाय या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम शॉट आहे समोर गोलंदाज स्वतः झेल टिपेल का होयस अखेरकार शेवटच्या बॉल वरती विकेट मिळाली आहे प्रवीण गडगेची आणि फलंदाज बाद होतोय धाबा झाल्या त्या 2 बाद 31 आणि आता गरज आहे 12 मध्ये 34
भीमर साठी फेअर डिलिव्हरी. चला मागच्या दोन सामन्याचा विचार केला तर 12 मध्ये 31, 12 मध्ये 33 बनवायच्या होत्या. त्यावेळेस फिल्डिंग संघ जिंकला आणि आता 12 मध्ये 34 करायच्या होत्या टेंबडे संघाला. चेंडूला खोदून काढला अगदी यॉर्कर. केतन पाटील समोर आहेत. एकेरी धाव मिळत असताना आता गरज आहे ती 9 चेंडू 28. मागे पण असं समीकरण होतं चिंचपाड्याच्या अगेन्स्ट, मात्र 2 षटकार टोकले होते त्यावेळेला. सामन्यामध्ये अगदी वापसी केली होती चिंचपाडा संघाने. 4 मध्ये 10 झाल्या नाही त्यांना. स्लोअर चेंडू फटका चांगला. केतन पाटील चापाक्याच्या बाहेर षटकार येतोय. बिग शॉट. सिच्युएशन पाहिलं तर सेम आहे. 7 चेंडू 28, 7 चेंडू 8 28, आता 8 22. पुन्हा एकदा फुल टॉस. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होईल. करणने मात्र चांगला प्रयत्न केला. मगाशी केतन पाटील होते अगदी लॉंग ऑनला उभे. प्रयत्न चांगले होते. यस 7 ला 21, 7 चेंडू 21 कंपल्सरी धावसंख्या चेस आहे. त्यामुळे आपल्याला 21 धाबा बनवाव्याच लागतील. ओ चांगला चेंडू. कीपरने मात्र चांगली चपलाई दाखवली आणि आता मॅच मध्ये वापसी करेल का? कारण शेवटचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. डॉट चेंडू आलाय. आता 6 चेंडू 21 ची गरज आहे. एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल टीम ज्या अनुमान निजे संघाला. तर दुसरीकडे करम पाटीलने केलेली चांगली फटकेबाजी त्याला तारेल का? कारण 6 मध्ये 21 ची गरज. डिझाईन चला आता सामना सुरू होतोय. 6 चेंडू 21 ची गरज. गोलंदाज निवेश पाटील एक अपकमिंग यंगस्टर या टीमचा खेळाडू. एक नौका गोलंदाज आहे. समोर करम पाटीलला पाहतोय ज्याने एक हाती किल्ला लढवलाय. 6 चेंडू 21 ची गरज आहे आता. पहिलाच बॉल आपल्याकर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये चालला. चेंडू डीप फाईन लेगला वेगाने निघून पहिल्याच बॉल वरती चौकार. 4 5 चेंडू आता 17 ची गरज आहे. 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना
आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघ पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये करणच्या पुन्हा एकदा 13 धाबा आल्या. पुन्हा एकदा फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. शानदार षटकार. चार मध्ये 11, 4 चेंडू 11, मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढला. या ठिकाणी पाहतोय केतन पाटील समोर आल्यात. एकेरी 10 मिळेल, दुसरीचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. चांगला प्रयत्न केला. केतनला माहित होतं की आता किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू फेकणं गरजेचं आहे, कारण करण नॉन स्ट्राईक केलाय. त्यामुळे आता येथून 3 मध्ये 10 बनवायचे आहेत आणि 10 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. लक्षात ठेवा टीम टेंबोडे संघ 3 चेंडू 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामन्यामध्ये थरार नाट्य पाहायला मिळतोय. कधी सामना टेंबोडे संघाच्या बाजूने, कधी निजे संघाच्या बाजूने पहा मिळतोय. ते रनआउट. एकेरी धाव, 1 धाव पहा मिळतं. आता 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9. पुन्हा एकदा सामन्यामध्ये थरार नाट्य. ज्या करम पाटीलने सामना आपल्या बाजूने आणलाय त्याला मात्र रोकेल का? निजे संघाचा एक नौका गोलंदाज पाहतोय, निमेश पाटीलला पाहतोय. जेथे 2 मध्ये आता 9 बनवायचे आहेत. थोडस गेम प्लॅनिंग करत असताना निजे संघ की आता कशा प्रकारे येथून या करणला रोकायचंय, कारण करणच त्यांच्या मार्गातील अडथळा ठरलाय. सातत्याने याच पंचभूमी काहीतरी सांगत असताना दोन मध्ये 9 आणि ते 4 चौकार. आणि आता एक बॉल काय होणार पहा. मॅच अत्यंत रोमांचकारी स्थितीमध्ये सामना पाहायला मिळाला. कोणाला वाटलंही नाही की 1 चेंडू पर्यंत हा सामना रंगेल. मात्र करम पाटीलने लढवलेला एकाकी किल्ला आता सर करेल का? की दुसरीकडे ज्या अनुमान निजे संघ ज्याने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली प्रथम बॅटिंग करत असताना, तो मात्र आता करणला रोखेल का? येणारा 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज आणि 46 धावसंख्येवरती खेळतोय. जर षटकार आला तर पहिला फलंदाज पाहायला मिळेल 50 करणारा. आता करणला संधी आहे. येथे 1 चेंडू 6 धावसं 5 ची गरज आहे. षटकार टोकावा लागेल. गोलंदाज मात्र आता एक नौका गोलंदाज आहे, ज्याने आता निमेश पाटील चला पाहतो. आता या सर्वांनी अद्यापर्यंत धावसंख्या डिफेन्स केल्या होत्या, मात्र आता त्याचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल आता चेस करेल की पुन्हा एकदा डिफेन्स. असं चित्र. 1 चेंडू 5 ची गरज आहे. थोडस फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस करत असताना निजे संघ पाहायला मिळतो आपल्याला. करम पाटील योजना फायर 46 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि जर काही षटकार आला तर पहिला खेळाडू पाहायला मिळेल 50 धावा पटकावणारा. चला 1 चेंडू 6 ची गरज आहे. सामना पहा कुठे होता कुठे आला. 6 मध्ये 21, 5 चीच गरज आहे. मात्र षटकार टोकावा लागेल कपिलजी. त्यामुळे आता जरा जोरदार टाळ्या द्या शेवटच्या बॉल वरती.
आणि येथे फटका बसलाय का काय आणि फ्लॅट षटकार 2 फिल्डर होते आणि षटकार आणि 50 कंप्लीट करम पाटील